मी ना गवत उपटत होते, इथं होते उभे आणि त्याने आवाज दिला का मी तिथून बाहेर पळाली. ते आतमध्ये होते. हा उंच ऊस आहे ना, त्या ऊसाच्या तिकडे होते ते आतमध्ये. ते त्यांचं भांडण व्हायचं आधी मध्ये ना. मग नंतर साहेब म्हटले तुम्ही नका थांबू, आम्ही मोटर बंद केली इथं. मग इकडे गेले, इथून पाहिलं, मग तिथून ते त्या आंब्यापाशी आला होता तो एक चांगला कमरवाणी होता मोठा. हॅलो, तू पाहिला का तिकडे बाहेर निघ? हा हे सूरज भाऊ ना, आम्ही आलो इकडून. नमस्कार दादा. नमस्कार. काय आपलं काय नाव? सागर मारुती वाजगे. काय आलं नेमकं? बिबट्या होता इथं नरमादी 2 ऊसामध्ये. कुठला एरिया? हा चौक म्हणतात तिकडं, पाण्याच्या टाकीजवळ नारायणवाडी. नारायणवाडी. कितीच्या सुमारास पाहिला? हा एक 11-12 वाजता मिसेस इथं गवत काढत होती ना कांद्यात. हा मग तिला डरकळ्याचा आवाज आला ना, मग तिने मला फोन केला, आम्ही इकडे आलो. त्यांचा डरकळ्याचा आवाज यायचा 2-3 वेळेस, 5-6 वेळा डरकळ्या आल्या. नंतर ते बाहेर निघाले, मग पाहिले सपशील आम्ही. 2 वाघ होते. हो 2 होते नर. 2 बिबटे होते. 2 बिबटे होते. केवढं म्हणजे किती वयाचे असतील? वयाचे नाही मोठे होते चांगले, 5-6 वर्षाचे पुढे असतील. मोठाले कमरे ओढले होते चांगले दोन्ही बी. तुम्ही सगळे पोरांचे तिथे होते? हा नाही, मिसेस आणि मी होतो. नंतर आपले गणेशची मंडळी ते होते, आशीची सगळे आलतो आम्ही तिथं वावरात. मग तिथून मग पाहिले इथं आम्ही दोन्ही बी. लहान पोरांना काळजी घ्यायला सांगा. कायमस्वरूपी सर? नाही, आता पहिल्यांदाच जस्ट इथं आढळलेत. वन विभागाला कळवलं होतं? हो वन विभागाला कळवलं, भाऊनी फोन केला होता ना, मग त्यांचा फोन आला होता. ते म्हटले उद्या येतो. बाहेर गेलो आम्ही. पिंजरे वगैरे? पिंजरा आता लावायला पाहिजे इथे एक पिंजरा, कारण त्याच्यावर आता आमच्या पुतण्याने त्या बाजूनी पाहिलं तेच आत्ता. ते येतात ना दिवसा डावळ्या दिसतात. हो दिवसाच दिसले ना. ते शूटिंग ऊस आपलं आहे ना. आपलंच आहे ना? हो 3 एकरच्या ऊसामध्ये. 3 एकर ऊस. व्हिडिओ वगैरे काढले ना? व्हिडिओ काढली पण ते नाही एवढे क्लिअर नाही दिसत. 2 बिबटे ते. तो बिचारा मुका आहे, त्याला बोलतात नाही, पण तो सांगतो त्यांनी पाहिले का तुम्ही स्वतः? 2 वाघ आहेत. भाऊ काय सांगाल, बिबटे दिवसा डावळ्या दिसतात? नाही, खरं तर मध्यंतरी बिबट्याच्या कुठं बातम्या ऐकू येत नव्हत्या, पण परत आता बिबट्यांचे हल्ले, परत बिबटे दिसायला लागलेत. आता हे वारंवार ऐकू यायला लागले. आजच नारायणवाडीमध्ये या ठिकाणी आमचे सागर भाऊ वाजगे यांचा मला फोन आला दुपारी, की असं आहे की आम्हाला ऊसामधून टारखळ्यांचा आवाज येतोय. आणि इथं खरं तर वहिनी ते गवत वहिनी एकट्या होत्या शिवाय, आणि गवत काढायचं काम चालू होतं. नशीब उलट ते बिबटे बाहेर आले नाही, कारण ज्यावेळेस एखादी महिला खाली बसून खुरपायचं काम करत असते त्याच्यावेळेस हल्ला होण्याची दाट शक्यता असते. परंतु सागर भाऊने मला फोन केल्यानंतर लगेच तात्काळ फॉरेस्टचे वनरक्षक पवार यांना फोन केला. पण ते म्हणले आज काहीतरी आम्ही बाहेर आहे, उद्या येऊन इथं पिंजरा लावण्याची सोय करतो, शेतकऱ्यांना येऊन आम्ही या ठिकाणी धीर देतो. माझी खतर नाही, लहान पोर नाही, लहान पोर आहेत परिसरातील. फॉरेस्टला हीच विनंती आहे की ते लहान लेकरं आहेत, ही आमचीच लेकरं आहे. उद्या जर काय असा धक्का लागला तर परत तुम्ही म्हणू नका की तुम्हाला सांगितलं नाही, कारण इथं वारंवार सांगून की ते 2 मोठ्यांले वाघेशिवाय यांनी जे पाहिले ना, सागरने आमच्या सांगितलं की मी पहिल्यांदा सूरज एवढे मोठे वाघ पाहिलेत. हे तुम्ही याच्यावरून त्याची भावना समजून घ्या. हा आज मुका आहे, याला बोलता येत नाही, पण याच्या भावना समजून घ्या की ते किती मोठे वाघ असू शकतात. त्याच्यामुळं इथं परिसरात बघा सगळे लहान पोरं राहतात. बघा आधी सगळे लहान पाहिले ना कुटुंबातले जे आमच्या तो तिकडं पिण्या. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की लहान पोरं इथं राहतात, महिला भगिनी इथं काम करतात. फॉरेस्ट डिपार्टमेंटने ह्या बिबट्यांची उद्याच्या उद्या सोय करावी, त्यांना इथून शिफ्ट करावं, पिंजरा लावा, तत्काळ त्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा. 5-6 वर्षाचे बिबटे असतील, ते मोठाले होते चांगले भरपूर. हा ना, कमरे एवढा होता, चांगला मजबूत होता. इथं पाहिलं सपशेल मी. माझी या निमित्तानं इथल्या परिसरातील नागरिकांना पण ही विनंती राहील की आपण या ठिकाणी आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, विशेषतः महिला भगिनींची पण या ठिकाणी काळजी घ्यावी. काम करत असताना काळजीपूर्वक काम करावं, कारण इथं बिबट्याचं वावर आहे. स्वतः सागरने पाहिले, यांनी पाहिले, परिसरातील लोकांनी पाहिले. बिबट्याचे कंटिन्यू आवाज येतात डारकाळ्यांचे. अशा परिस्थितीत शेतकरी काम करतोय. मग एकीकडं खरं तरी शोकांतिका आहे. म्हणून माझी या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटला खरं तरी सांगणार राहील की उद्याच्या उद्या बिबट्यांचा पहिला बंदोबस्त करावा. पाहिलं का बिबट्या? हो. कुठं होता?
त्या तिथं त्या खोडापाशी हा काय आंब्याच्या वाळले किती एक होते की दोन होते एकच दिसला. एकच. एक खाली होता आणि एक काय भीती वाटली की नाही हो. याच्या आधी कधी पाहिलं होता नाही. पहिल्यांदाच पाहिलं हा. तिथून पाहिलं आम्ही शेडपासून हा. तेव्हा लांबून नाही शूटिंग घेता आली. तू पाहिलं का ते आम्ही जर ओरडलं नसतो ना ते बरोबर येत दोन होते काय मग मी कुठे तिथे होते पाहिले आता दोन होते ते बरेच जवळजवळ 1 मिनिट तिथं नमस्कार तुम्ही बिबटे पाहिलं हो बघितला. कुठं होता इथं होता. हा. 2 होते. कितीच्या सुमारास हा? किती वाजता पाहिलं 5 वाजले होते. म्हणजे दिवसाच हा दिवसात 12 वाजता आवाज येत होता. हम्म, हा तिथंच होता तो बसलेला. हम्म, पण कोणीच नव्हतं. पण नंतर नाना ते आले आम्ही. तो बराच वेळ तिथंच आवाज येत होता. आता 4:30 पावच्या सुमारास जास्त त्याचा हे झालं. मी ना गवत उपटत होते, हे इथं होते उभे आणि त्याने आवाज दिला का मी पाचच्या सुमारास तिथून बाहेर पळाली. 5च्या सुमारास ना खूप मोठा आवाज आला. एवढा जोरात आवाज दिला. आवाज दिला थोड्यानी 5-10 आणि आम्ही मिनिटांनी 5 तिकडे वाजून उभं राहिलो का 20 मिनिटांनी त्यावेळेस तो बरोबर बाहेर इथं आला. बाहेर आला. आता तुम्हाला परत आवाज आला होता हा आता तिकडच्या साईडला आवाज आला. याचा अर्थ पलीकडे गेले जरा घ्या लहान पोरांची काळजी घ्या शेतात एकटं काम करायला अवघड आहे ते तर आहे पण लहान पोर आहे ना हम्म.